जय जय राम कृष्ण हरि चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय मग राम नामी 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 उपजे अवधी सुख घडो घडी वाढो
मध्ये प्रेम दाटोय नयनी लोटे हृदय प्रगटे रामरूप तुका मने साधन सुलभ गोमठी तुका मने साधन सुलभ गोमठी परी उपतिष्ठे पूर्वा पुण्ये परी उपतिष्ठे पूर्वा पुण्येन परिउपदिष्टे पूर्व पुण्ये मग राम नामे उपजे आवडी सुख सुख मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संत जी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यावरं पुंडरिकाय दत्तम मुनींद्र समागत्य तिष्ठं तमानंद कन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्न्याची धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् कलावज्ञ जीवो धरार्थावकारं कलांगांगदेजोदि कामोदि वक्रम कलानिशबाधापनुदार लक्ष्यं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्णकीर्ती गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखेश वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं श्री गुरुचरण सरोजरज निज मन मुकुर सुधारी भरनवर घोरमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिर पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो माहि हर कलेश विकार हे दुख
ओम श्री सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमोस्तुते. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकं वन्दनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. ओम गोरक्षजालंधर चरपटाश अळभंगकाणितो मच्छिंद्राद्या सौरंगिरीवान भर्तृसज्ञा भूम्यां बभुवा नवनाथ सिद्धः. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग राम नामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखंड हरिनाम सप्ताह तोरणागड नगर विठ्ठल नगर 5वं वर्ष आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सप्ताह नियोजित करतात. याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आहे. कारण सप्त्याचं आयोजन करणं सोपं नाही, नियोजन करणं सोपं नाही, हा उत्साह सुद्धा सोपा नाही. तुम्हाला धन्यवाद देतो आणि उत्तरोत्तर या सप्ताहाची अशीच उंची वाढत राहावं अशी ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करतो. आजचा सप्ताहाचा 4था दिवस आहे. माझ्याकडे सेवा आहे. सेवेकरता मी संतपर प्रकरणातला भंग घेतलेला आहे. जीवनात 3 गोष्टी कळायला पाहिजे. एक आई वडील कळाले पाहिजे, दुसरे संत कळाले पाहिजे, तिसरा देव कळाला पाहिजे. मनुष्य जन्म खास या 3 गोष्टी कळण्याकरता आहे. आई वडील कळाले पण संत नाही कळाले, किंवा संत आणि आई वडील कळाले पण देव नाही कळाला, किंवा देव कळाला पण संत आणि आई बाप नाही कळाले. माणसाचा प्रवास अपूर्ण राहतो. म्हणून संत जीवनामध्ये का गरजेचे आहेत? जितका सृष्टीला सूर्य गरजेचा आहे, जितका सृष्टीला सूर्य गरजेचा आहे तितका जीवनात संत गरजेचा आहे. सूर्याशिवाय ही सृष्टीच अपूर्ण आहे. तो उगवतोय म्हणून चाललाय. म्हणून गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये फार एक श्लोक सुंदर आहे. कार्पण्य दोषोपत स्वभावा पृच्छामि त्वां धर्म संगूढ चेतः यत श्रेयसानि गृहीतन्मे शिष्यस्ते अंशादी माम त्वां प्रपन्नम्. आजचे जे माणसं आहेत हे सुखी नाही तर दुःखी नाही, गोंधळलेले कन्फ्युज झालेले. काय करावं हा प्रश्न आहे. सुख येतंय ते कळत नाही, दुःख जातंय ते कळत नाही, अवस्थाच समजत नाही. त्याच्यावरची गोवी फार सुंदर. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंसे मग जवळी असताना दिसे वस्तुजा. एखादा डोळ्याचा डॉक्टर जरी असला तर अंधार पडलं त्याला तरी दिसतं का? डॉक्टर तो त्याला पाहायला कमीत कमी समोर प्रकाश लागेल. आता जरी अंधार झाला तर आपण पाहू शकत नाही. मग आपण डोळे नाही का आपल्याला? अहो डोळे गरजेचे, समोर प्रकाशही गरजेचा आहे. ईश्वर करण्याकरता समोर संत गरजेचे आणि तुमच्या अंतःकरणातली श्रद्धा पण गरजेची. दोन्हीची टक्कर झाली तर देव दिसतो. म्हणून हा अभंग 4 चरणाचा आहे. संत प्रकरणातला आधी अभंगाचा भावार्थ सांगतो, नंतर कार्यक्रमाचा परिहार देतो. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संत चरण रज लागत सहज
संताच्या पायाखालची धूळ सहज जरी डोक्याला लागली, वासनेचे बीज जळून जाय, वासना जळून जाय नाही, वासनेचं बीज जळून जाय. झाड जाण्यापेक्षा झाडाचं बीज जळालं पाहिजे. वासनेचं बीज काय आपल्याला पुढे पाहायचंय. ते बीज जळाल्यानंतर काय होतं, मग राम नामी उपजे आवडी. 3 प्रकारचे भक्त आहेत, आवडीचे, नडीचे आणि सवडीचे. काही आवडीनं कीर्तनाला बसतात, काही नडीचे असतात. काहींचं काही काम गुतलं, त्यांना असं वाटलं इथं बसलं टाळी वाजवली म्हणजे आपलं काम होतं. काय काल्याच्या दिवशी ते होतच नाही, ते पुन्हा साप्यालाच येत नाही, कॅन्सर. नडीचे ते देव बदलीत राहते. सोमवारी महादेव, मंगळवारी देवी, बुधवारी पांडुरंग, गुरुवारी दत्त, शुक्रवारी देवी, पुन्हा शनिवारी मारुती, शनी, पुन्हा रविवारी खंडोबा, पुन्हा सोमवारी महादेव. सगळे देव म्हणते सगळीकडे फिरत राहतो, कामच होत नाही. ते जरा ते म्हणते यांच्या पलीकडचा एखादा देव असला तर सांगा. नडीचा भक्त आहे, काही सवडीचे भक्त आहेत. चला टाइमपास, आता जेवण झालेलं आहे, मग थोडा वेळ ऐकू आपण. सहज त्याला सहज बरं वाटलं ते थांबत नाही, सहज निघून जातात. पण काही आवडीचे सकाळपासून वाट पाहतात, कधी कीर्तन चालू होईल, कधी पखवाज वाजल, कधी टाळकरी टाळ वाजवतील. आणि या मंडपामध्ये कधी कीर्तन चालू, अशी काहींना भूक आहे, काहींना या भक्तीची भूक आहे. आणि असे भुकेलेले जे आहेत ते आवडीचे. मग सांगितलं तुमच्या वासनेचं बीज जळाल्याशिवाय आवड तयार होत नाही, आवड अशी सांगून तयार होत नाही. मग रामनामी उपजे आवडी. उपजे जन्माला येते आवड हृदयात, आणि काही गोष्टी ना वरून जमत नाही, त्या हृदयात जन्माला यावं लागतं. कुठं जन्माला यावं लागतात? आवड कुठे जन्माला येते? सुख कुठे जन्माला येतं? देव कुठे जन्माला येतो? माणसाच्या हृदयात. तैसा हृदयामध्ये विराम सर्व सुखासी आराम. मग भ्रांती सिका विषयावरी. निवृत्तीनाथ महाराजांचा एक अभंग फार गोड. भक्ती कशी असावी? चंद्र किरण पिण्यासाठी चकोर तितका आतुर झालेला आहे. शेळके साहेब, चकोराला असं वाटतं कधी चंद्रोदय होईल मी ते चंद्र किरण पिईन. तसा महाराज कधी टाळ वाजवून, कधी मी डोळे झाकेन, कधी मला अभंग ऐकल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन होईल, इतकी आतुरता भक्तीमध्ये पाहिजे. एवढी आतुरता असल्यानंतर एक अभंग फार गोड निवृत्तीनाथ महाराज. आम्ही चकोर हरिचंद्रमा, निवृत्तीनाथ महाराज म्हणजे ज्यांच्यामुळे ज्ञानोबराय म्हणतात. ज्ञानदेव म्हणे मी तरलो तरलो. माणूस किती पक्का आहे त्याच्या गुरुवरून लक्षात येत. 100 पोरांचा गुरु शकुनी होता, एकही राहिला नाही. 5 जणांचा गुरु श्रीकृष्ण होता, एकालाही धक्का लागला नाही. विठ्ठल संकट यांच्यावर आले, संकट त्यांच्यावर आले, संकट आपल्यावर येतात. पण आपल्याला तारणारा गुरु किती भक्कम याच्यावर आपल्या आयुष्यात आले का अवलंबून.
गुरु ते ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे. आज तेच लोक सक्सेस आहे ज्यांचे गुरु मोठे आहेत. कलेक्टर झाला गुरु चांगले आहेत. एखादा क्रिकेटर झाला क्रिकेट शिकवणारा गुरु चांगला होता. एखादा संगीत तज्ञ झाला गुरु चांगला होता म्हणून गळ्यातून स्वर चांगला निघला. आणि एखाद्याला देवळ भेटला गुरु चांगला होता म्हणून सत्य गुरुराय कृपा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. काय माऊलींची भाषा आहे निवृत्तीनाथ महाराजांबद्दल. ज्ञानोबराय सांगतात ब्रह्मविद्या ही जर सुवासीन स्त्री असेल, गुरुचं वर्णन, ब्रह्मविद्या ही जर सुवासीन स्त्री असेल तर त्या सुवासीन स्त्रीच्या गळ्यातलं मंगळसूत्र माझे निवृत्तीनाथ महाराज याला गुरु म्हणतात. त्याला गुरु काय उंची आहे. म्हणून वासना जातात, आवड तयार होते. आणि एकदा त्याच्याबद्दल खरंच आवड तयार झाली तर मगच सुख येतंय दारात. बळजबरीचा रामराम देवाला चालत, बळजबरीची देवपूजा देवाला चालत. एक जण स्टेटस पाहता पाहता देवपूजा करायचा. 4 देवाला आंघोळ झाली, 3 तसेच राहिले. दुपारी डिस्प्ले फुटला. मग आता काय, 3 जणांना राग आला. पण आपण देवापुढे स्टेटस पाहतो म्हणजे आपण किती खतरनाक. एका हाताने देव धुतो, दुसऱ्या हाताने स्टेटस वर काढतो. एका हाताने देव धुतो, दुसऱ्या हाताने स्टेटस वर काढतो. आपल्या देवारातले 2-4 देव आले तर आपल्याला फारसं काही वाटणार नाही. पण आपला जर मोबाईलच हरवला, आपला जीव त्या देवात आहे एक मोबाईल मध्ये. आपला जीव देवात आहे का. एक बाई झुळीला झोका देत होती, पोरग बाहेर खेळत होतं. मी तिथे गेलो, पोरग मी कडेवर घेतलं. त्याला म्हणलं मम्मी काय करते. तो आणि मम्मी झुळीला झोका देऊ राहिली. म्हणलं झुळीत कोणी. तो मी होतो. म्हणलं मग आता ती तरी झोका देऊच राहिली म्हणून मी बाहेर खेळायला आलो. मी गेलो, ते बाईचे एका हाताने स्टेटस पाहायचं काम चाललं, दुसऱ्या हाताने झुळीला झोका द्यायचं काम चाललं. जंगली पाठी. मी तर म्हणलं ताई, तिने वर पाहिलं. अरे म्हणे पप्पा तिकडे कसं काय गेला. पप्पा म्हणे मम्मी मी 8 तास झालं इकडे आलो. म्हणलं स्टेटस पाहता पाहता झोळीतून बाहेर गेलाय. कदाचित उद्या तुम्ही स्टेटस पाहत राहता, पप्पे गाव सोडून जायला बसला. आणायचं कोणी धरू. काय करा. चित्त नाही नामी तर ते शुद्ध. ज्यांचं चित्तच देवात अडकलं त्यांना सुखी होण्यापासून कोणी वाचू शकत नाही. आणि वाक्य घ्या, वाक्य घरी घेऊन जा. ज्याचं चित्त देवापाशी रमलंच नाही त्याला या जगात कोणी सुखी करू शकत नाही. विठ्ठल चित्त जर लागलाच नाही देवाजवळ तुम्ही सुखी होणार नाही महाराज. आणि चित्त लागलं तर तुमच्यासारखे सुखी जगात कोणीच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो चित्त चोर आहे. त्याने एकदा माझं चित्त चोरलंय, आता मला तो सोडून काही दिसत नाही. चित्त चोरिले मोहिले नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. सावळे रुपडे चोरटे चित्ताचे भे पडणारीचे विटेवर. फार सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. तुमचं चित्त कुठे याला महत्व आहे. चित्त. एक जणाची चावी घरी हरवली. जंगली पटेल घरी हरवली चावी. तो गावात आला चौकात, मोठ्या बल्पाखाली चावी शोधित होता. चौकात 2-4 पोर बसले होते. तो काय शोधू राहील. तो चावी तो सापडा ना. 2 तास झाले मी शोधू राहिले. मग इथं हरवली होती का. नाही म्हणे घरी हरवली. इथं काऊन शोधू राहिले. अहो म्हणे घरी लाईट गेली तिकडे अंधारे मग इथं उजेडी म्हणून इथं शोधू राहिले. सापडा. ज्या माणसाचं चित्त नाही जप करण्यात त्याला कधी देव प्रसन्न व्हायचे. देवाला त्याचा राग येईल का देव प्रसन्न होईल. गेला लहान पोरांना काय करायचं. कोणती पूजा चालली कशासाठी चालली. तापला तो बाबा.
कोणी का रे तुला समजत नाही का माहित नाही का माझा जप चालू असताना मध्ये कुणी आलं गेलेलं मला चालत नाही ते पोरगं लय हुशार होतं ती स्त्रीच होतं पण त्यांनी ब्रह्मज्ञान सांगितलं कांगणे महाराज त्यांनी काय सांगितलं माहितीये का तेव्हा नाही का तुमचं एवढं जपामध्ये लक्ष आहे आणि तुम्ही म्हणत्या कुणी आलेलं गेलेलं चालत नाही मला डिस्टर्ब होतो तुम्हाला एवढं जप प्रिय आहे मग तुम्ही जर एवढे जपात रममान झाले तुम्हाला आलेले गेलेले दिसतच कसं तुम्ही जर माळीत घुसलेले तर आलेले गेले दिसायला नाही पाहिजे जोपर्यंत येणारे जाणारे दिसतात तोपर्यंत तुम्ही माळीशी एकरूप झाले नाही ज्या दिवशी तुम्ही देवाशी एकरूप झाले त्या दिवशी दुःखाने तुमचा कायमचा निरोप घेतला सुख तुमच्याकडे कायम आलं एकरूप होता आलं पाहिजे म्हणून मग रामनामी उपजे आवडी सुख गडोगडी वाढू लागे तिसरं लक्षण सांगितलं देवाचा फोटो पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतं आईबापाचा फोटो पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतं एखाद्या संताचा फोटो पाहिल्यानंतर डोळ्यात पाणी येतं सांगावं लागत नाही डोळ्यांना डोळे आपोआप रडतात आणि ज्या लोकांसाठी आपले डोळे आपोआप रडतात ते लोक आपल्याला देवा इतके प्रिय असतात एखाद्या वेळेस एखादा संत भेटला तर अशी कृपा होईल पांडुरंगाचा फोटो पाहिला तर नुसतं रडू येईल कृष्णाचा फोटो पाहिला तर डोळ्यात पाणी येईल रामाचा फोटो पाहिला तर डोळ्यात पाणी येईल हे लक्षण आहे का देव आता तुम्हाला भेटायला थोडाच राहिला येतोय फक्त पाणी खरं असलं पाहिजे नाही एका ठिकाणी सासू गेली त्या सासूला 3 पुरी होत्या तर ते 3 पुरी घाबऱ्या झाल्या त्या 3 पुरी शांत होत्या त्या सासूला सून होती एक ती सून लय खतरनाक होती ती सून नुसती ना त्या सासूकडे पाहायची आणि वडायची 2-4 बाया तिच्या मायाच्या 2-4 तिच्या ज्या भावजाया होत्या त्या तिला मागं वडायला होत्या ती नुसती सासूच्या प्रेताकडे जायची आणि आत्याबाई आणि मला घेऊन चला आणि मी मागं म्हणून राहू आणि आपण दोघी एकत्र चहा घ्यायचो आता माझ्या संग कोण चहा देईन लोक म्हणे म्हातारी चहाच नव्हता ही सिरियल पाहिजे म्हातारी तिला चहा पाजायची असं म्हणायला पाहिजे आता मला चहा कोण करून देईन आत्याबाई आता मला जेवण कोण देईल पण ती म्हणायची आत्याबाई म्हातारी फार सरणावर नेली पेटवली आणि म्हातारीचं प्रेत पेटवल्यानंतर ही त्या जाळाकडे वडायची तिच्या 2 वाहिन्या होत्या त्यांना तिने दम दिला होता मी तिकडे चालले का मला मागं वडा नाही तर पाहते दिवाळीला आलो कवर वाढावा तिची एक बहिणी म्हणजे लुटून सासू संग ही काय नाटक कवाचे नाटक करू राहील 4 तास झाले हिचा बीपी 3दा वाढला डॉक्टर आला बीपीच्या गोळ्याचं पाकिटच संपलं तरी बीपी कमीच व्हाय ना आता ज्याचा मनानेच बीपी वाढलेला आहे त्याचं कसं काय कमी होईल होत नाही हाय होत नाही तो फक्त छातीला हात लावतो चक्कर येऊन राहिले घामाला काहीच झालेलं नाही तो म्हणतो म्हणून आपण गोळ्या द्यायच्या ती बाई वडायची ते माग तुकाराम महाराज तिथे बसले होते बाईला पुरी 3 होत्या पुरी सुन्न झालेल्या होत्या कारण त्यांच्या हृदयावर घाव झाला होता त्यांची आई गेली होती सून मात्र कौर करीत होती कारण सुनाला दाखवायचं होतं की सासूला किती प्रेम करीत होते जे कौर करणारे माणसं असतात त्यांचं प्रेम नसतं ज्यांचं प्रेम असतं ते माणसं कौर करण्याच्या वाकडीत पडत नाही सासूसाठी रडे सून भाव खरा पाहिजे कमीत कमी भाव तर खरा पाहिजे का नाही सगळंच खोटा असू द्या पण मनातला भाव तर खरा पाहिजे ना भावेन देव कल्याण नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू सत्तेन मित्र ज्ञानाने मोक्ष कृपयाश्च पुत्र वशमान यंती भावानं देव जिंकला जातो धनानं कुटुंब जिंकलं जातं कलेनं राजा जिंकला जातो कृपेनं पुत्र जिंकला जातो सत्यानं मित्र जिंकले जातात आणि ज्ञानानं मोक्ष जिंकला जातो पण पहिलं सांगितलं भावा संत देवे भावनं संत देव भावेविन देव न कळे निसंदेह का म्हणे आन विठोबाची काही न लगे एक भाव पाहिजे म्हणून भाव असला तरच देवदेव करण्यात मजा आहे म्हणून सांगितलं कंठी प्रेम दाटे नाही निर्लोटे डोळ्यातून पाणी येतंय कंठात प्रेम दाटून येतंय हृदयात रामाचं रूप प्रगट होतंय फार सोपं आहे संत पाहायच्या डोक्याला पाती लावायची मग रामाची आवड तयार होईल लगेच डोळ्यात पाणी येईल लगेच सगळं होईल परंतु तुकाराम महाराज झालेला एक अडचण आहे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे चांगले आहे सरळ आहे चांगलं आहे पण परी उपतिष्ठे पूर्व पुण्य तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य असलं तरच तुम्हाला ओरिजिनल संत भेटेल खरा संत भेटला तर 5 मिनिटात देव देईन तुमच्या हातात पण तुमचं पूर्व पुण्य असेल तर तुम्हाला संत भेटेल एक काम करा पुण्य करीत चला एक दिवस संत भेटेल संत भेटला तर आहे तर आपल्याला देव मिळेल असा अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल
परिहार विठ्ठलनगर तोरणागडनगर गोड असा सप्ताह आहे. गोड सगळे भजनी आहेत आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. विठ्ठलनगरचे सगळे मान्यवर मंडळी, आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्वजण आपण या ठिकाणी उत्स्फूर्तपणे तन्मन धनाने या सप्ताहासाठी कार्य करत आहात. भगवान पंढरीश पांडुरंगाची, भोलेनाथाची तुमच्यावर अशीच कृपा राहो अशी प्रार्थना आहे. त्यांच्या योगानं मला या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग आलेला आहे. आमचे मार्गदर्शक, आमचे स्नेही आदरणीय शेळके साहेब, त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. भाऊसाहेब पाटील शेळके ते ग्रामसेवक होते, त्यांना शेळके भाऊसाहेब म्हणलं काय, भाऊसाहेब पाटील शेळके म्हणलं काय, पण एकच आहे. पण मला असं वाटतं आता इथं कीर्तन झालं, तुमचं शेळके महाराज म्हणायचं पाहिजे तुम्हाला. शेळके महाराज त्यांनी एक कीर्तन पण या ठिकाणी केलं. त्यांना फार मोठी परंपरा आमच्या शंकर स्वामींची या ठिकाणी आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो शेळके साहेबांना. आणि आमचे 2 गोड गायनाचार्य या ठिकाणी आहेत. डॉक्टर साहेब आहेत, फार गोड चाल म्हटले. त्यांच्याबरोबर आमचे कदम महाराज आहेत. डॉक्टर साहेबाला, कदम महाराजांना दोघांना धन्यवाद आहे. कांगणे महाराज फार गोड पखवाजे, असं वाटतं रात्रभर गायन करावं, असे पखवाजे भेटत नाही. आता पखवाजे फार कमी आहे, त्याच्यात तालात वाजवणारे, लईत वाजवणारे पखवाजे तर अतिशय दुर्मिळ. कधी कधी असं होतं पखवाजे आख्यांना घेऊन येणार, दुसरीकडेच निघून जातो, इतका पखवाज हा कीर्तनाचा आत्मा आहे. म्हणून हा पखवाजाचा जो भार आहे अतिशय गोड हात त्यांचा आहे. कांगणे महाराज, त्यांना या ठिकाणी वंदन करतो. आमचे स्नेही आदरणीय मच्छिंद्र पाटील जंगले टापरगावून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना जंगले पाटलाला या ठिकाणी धन्यवाद देतो. खास माझ्या कीर्तनाकरता ते या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आणि परिसरातील सर्व मान्यवर मंडळी, परिचित अपरिचित सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. माझ्याबरोबर माझे मित्र मयूर भाऊ पवार ते या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम अतिशय गोड, त्यांना धन्यवाद. मला असं वाटतं शिव महापुराण कथा या ठिकाणी चालू आहे. गोड नियोजन आहे, गोड मंडप, लाइटिंग, सगळी साऊंड सिस्टीम वाले. काय नाव तुमचं? भगवान महाराज, त्यांना धन्यवाद. माझ्या मागं चोपदारी, शांत चोपदारी. काही काही ठिकाणी चोपदारला कडक असलं तर बाबाही कीर्तन नाही आवडलं तर ते दांडा डोक्यात टाकी ते बने शांत. यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तुमचं काय नाव? आवळे महाराज की जय हो. आवळे महाराजांना धन्यवाद. समोर शूटिंग चालू आहे, शूटिंग करणाऱ्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करतो. सगळं आमचं भजनी मंडळ, आमचे देवीदास महाराज बनकर, आमचे आडाव महाराज, सगळ्यांना या ठिकाणी वंदन. माझे आल्यानंतर भोजनाची व्यवस्था आमच्या हाते पाटलाकडे झाली, ते धन्यवाद आहे. कारण बाबांनी 2 माणसं लक्षात ठेवायची असते, भोजन देणार आणि पाकिट भरणार. हे 2 माणसं ज्या बाबाला कळले नाही त्याचा उपयोग नाही. पाकिट भरणारे आणि जेवण देणारे हे 2 माणसं फार महत्वाचे. खरं सांगतो, 2 लोक जीवनात महत्वाचे. एक तुम्हाला धन देणारे आणि एक तुम्ही भुकेलेले असताना तुम्हाला अन्न वाढणारे. ही 2 माणसं ज्याच्याकडे भरपूर आहे त्याच्या आयुष्यात दुःख नाही. पैसा देणारा आणि मुखात घास देणारा, जास्त माणसं ज्यांच्याकडे आहेत ते माणसं सुखी आहेत. ज्याला घास भरवणारे नाही, पैसे देणारे नाही, त्याचं आयुष्य नरकासारखं. म्हणून माणसं कमवा, कोणते? अन्न देणारे, धन देणारे. म्हणून राधे पाटलाला धन्यवाद. गोड नियोजन आहे. विनेकरी महाराज, सगळ्यांना या ठिकाणी वंदन करतो आणि माझ्या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पायावरी जनावर, निर्जीव वस्तूवर, जीवावर, सजीव माणसावर आणि देवावर संतांचा परिणाम. नामदेव महाराज पंढरपूरला भजन करायचे आणि त्यांच्या मागे एक वेडा माणूस फिरायचा. बरेच दिवस लोकांनी विचारलं, का हो तुम्ही पुढे विना घेऊन निघले काय, बेडा तुमच्या माग का फिरतो? नामदेव महाराजांनी सांगितलं त्याला आवड असेल भजनाची. काही एक दिवस लोक हट्टालाच भेटले डॉक्टर साहेब. ते म्हणे नाही 20 वर्ष झालं तुम्ही भजन आल्यावरच दिसतो हा म्हणे, परत पंढरपुरात दिसतच नाही. हा तुम्ही विना घेऊन निघले हा दिसतो, बाकी दिसतच नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं नाही म्हणे तुम्ही नामदेव महाराज एक दिवस त्याला त्याचं रूप दाखवायला लावा. आणि एक दिवस नामदेव महाराजांनी विनंती केली त्या वेड्या माणसाला, बाबा तुझं सगुण रूप दाखव, कोण आहे तू? पंढरीचा पांडुरंग साक्षात उभा राहिला.
तो वेडा होऊन भजन ऐकत होता. आणि भजन हे शहाण्या माणसाचं काम नाही, त्यासाठी वेड व्हावं लागतं. भजन हे सोपं नाही. रात्री 1-1:30 जर भजनी घरी गेले तर घरच्यांना लाज वाटतं, हा काय प्रकार आहे. 1:30 वाजले हा बाबा कुठं अंधारात फिरून राहिला. भजनासाठी वेळ व्हावं लागतं महाराज. मीराबाई किती त्रास होतो चांगल्या माणसाला. राजाची कन्या आहे, प्रारब्ध भाग आहे. कन्या कोणाची पण वेडी झाली. कोणा मागा श्रीकृष्णा मागा. श्रीकृष्णाच्या जन्मानंतर 5000 वर्षांनी तिचा जन्म झाला आणि तिने ती मूर्ती हातात घेतली. तर मूर्ती हातात घेतली, मूर्ती तिच्याबरोबर कायम राहायची. घरी तिच्या राजाला लोकांनी सांगितलं ही तुमची पोरगी विना घेऊन आणि ती मूर्ती घेऊन नाचती, वेडी झाली काय. कोणाला सांगितलं? वडिलाला. प्रतिष्ठा किती प्रिय असते पहा माणसाला. प्रतिष्ठेपुढं पोटचे पोरं गळत नाही लोकांना. महाराज त्याला असं वाटलं ही पोरगी गोरगरिबाच्या दारात जाऊन नाचती, राजाची पोरगी, आपली प्रतिष्ठा जाऊन राहिली, ही काय देवदेव करते, हिला राजघरानं कळतं का, हिला राजकन्या आहे राव, ही आपली पोरगी आहे, मी राजा आहे, काय आपली प्रतिष्ठा कमी होती. त्या राजाने त्या मीराबाईला विष पाजण्याचा प्रयत्न केला, मारून टाकण्याचा प्रयत्न केला. बापाच्या आग्रह खातर विष पिली. तिनं सांगितलं माझ्या हातातला कृष्ण विष प्याल्यानंतर जर त्याला मला वाचवायचा असेल तर तो मरून देणार नाही. विष पाजणारे तुम्ही, पण मरायचं का जगायचं हे ठरवणार माझ्या हातातला श्रीकृष्ण आहे. काय सांगताय. म्हणून एक भजन मीराबाईचं फार गोड आहे, वातावरणात गोड आहे. किती 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 प्रेम करावं देवावर. विष पिताना सुद्धा आणि मरताना सुद्धा त्याच्या नामाचा गजर करणारे. अष्टादश इंद्रियाची भक्ती, दशेंद्रियाची भक्ती आहे. कान नाक डोळे आत्मा मन बुद्धी चित्त अहंकार काय असन नसन ते श्रीकृष्णमय झालेलं आहे. कृष्ण सोडून काहीच नाही. हृदयात रक्तात डोक्यात मनात सगळीकडे फक्त श्रीकृष्ण आहे. सरग पद नी द प म ग म ग र ग सा ग सरग पद र स नि र स नि नि प नि रे म प र प म ग प म ग र रे नि ध रे सा. है आँखों जो शाम का दर्शन किया करे, ऐसे से जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की. हाथ वो है जो भगवान का पूजन किया करे. मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे. ऐसी लागी लगन मीरा हो गई वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई वो तो गली गली हरि गुण गाने लगी. मैलों में पली बन गई चली बन के जले बन के चली बन के चली.
पण मीराबाईला धक्का लागणार, संत चरणाचा पावर येतो. म्हणून संत जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात एक तरी संत पाहिजे. म्हणून संत चरण राजाचा जडावर परिणाम. ते पांडुरंग भगवान प्रगट झाले आणि लोकांनी नामदेव महाराज सांगितलं काय पावर आहे तुमच्या भजनात, देव येडा होऊन तुमचं भजन ऐकायचं. मग नामदेव महाराजांनी अभंग लिहिला गोड. नामयाचे पाठी धावे केशिराज, नामयाचे पाठी धावे केशिराज, लागावया सुख मागतो त्याला संत म्हणत नाही, सुखाचा त्याग करून भजन करतो त्याला संत म्हणतो. सुखाचा त्याग करून. रामायणातला एक दृष्टांत फार सुंदर तो सांगतो, लगेच पहिल्या चरणात जातो. प्रभू श्रीरामचंद्रजींना वनवास झाला तो त्यावेळी भरत राजे आणि शत्रुघ्नजी मामाच्या गावाला होते, म्हणजे कैकेयीच्या माहेरी होते. यांना वनवास झाल्यानंतर राम लक्ष्मण गेले. आता हे दोघांना बोलवणं पाठवलं. दोन सैनिक गेले. दोन सैनिक गेले जंगले महाराज. तर ते सैनिक ते रडत होते, अख्खी अयोध्या रडत होती. हे दोघं मामाच्या गावी होते. ते सैनिक गेले, भरत राजाला पाहिलं, अजूनच ते सैनिक रडायला लागले. भरत राजाला सांगितलं, भरतजी आपको आवाज में बुलाया है, आवाज में बुलाया है. भरतजीने सांगितलं, एवढं अचानक बोलवलं, काय झालं? सब कुछ ठीक तो है, पिताजी और तीनों माताजी ठीक है, कौशल्या काय सुमित्रा दशरथ राजे ओके आहे का? सैनिकांना बोलता येईना ना, त्यांना काय सांगावं आता काय झालंय. रडत होते महाराज. क्यों रो रहे हो तुम? कुछ नहीं. चलिए आवाज मी आपको बुलाया है. शत्रुघ्नला आणि भरताला घेतलं. अयोध्येच्या नगरीमध्ये रथाला सगळे लोक भारताकडे पाहायचे आणि रडायचे. त्याला वाटलं एक रडू का म्हणून राहिले लोक, आतापर्यंत रडले नाही, माझ्याकडे काऊन पाहू राहिले, रथाकडे काऊन पाहू राहिले, रडू का म्हणून राहिले. ते शत्रुघ्न भरत हा संत आहे बरं का, संत समजून घ्या. अंतर्मुख होतो त्याला संत म्हणतात. काही लोक मरेपर्यंत अंतर्मुख होत नाही. आमच्याकडे एक भजनी होता, तो बेसूर भजन म्हणायचा, पण आम्ही त्याला म्हणतो अरे स्वरात म्हणतो आणि त्याला काही नाही होत. त्यांनी त्याच्यावर आत्मपरीक्षण केलंच नाही कधी. एक बाई लय खतरनाक होती. 7-8 बायांनी मिळून चांगला स्वयंपाक केला होता. ती बाई आली, तिने सगळ्या गोष्टीची टेस्ट घेतली, ज्याच्यात साखर कमी होती त्याच्यात टाकली, मीठ टाकलं, हे टाकलं, अख्ख्या स्वयंपाकाचा कार्यक्रम करून टाकला. खराब करणारी एकच होती, स्वयंपाक करणारी 8 होते. लक्षात ठेवा, जे तुमचं जीवन अंतर्मुख करतात त्यांना संत म्हणतात. तुम्ही अंतर्मुख झाले पाहिजे, ते अंतर्मुख होतात. भरत विचार करतोय, अरे शत्रुघ्न आवाज रो क्यों रही है, ये अयोध्या रडते का? शत्रुघ्न म्हणे मुझे कुछ पता नहीं भैया क्या हो. रथ गेल्यानंतर हे दशरथ राजे मृत्युमुखी पडले होते. म्हणून या दोघांना बोललो. दशरथ राजे मृत्युमुखी पडले म्हणून या दोघांना बोलवलं. ते मृत्युमुखी पडल्यानंतर हे दोघ जण आले. त्यांच्या 3 ज्या आया होत्या त्या पांढऱ्या साडीमध्ये बाहेर आल्या. कौशल्या काही सुमित्रा. यांना असं वाटलं अरे आपले वडील गेले म्हणून दुःख झाले. पावर का संत, काही वाटलं नाही त्याला. नावडे जनधन माता पिता, फारसा स्ट्रोक बसला नाही त्याला वाटलं काय मी वडील गेले, मला वाटलं काय झालं काय. त्याच्या डोक्यात काय होतं माहिती का, आपल्या रामाला काही होऊ नये, वडिलाला झालं चालत, आईला झालं चालत, मला पण काही झालं चालत, रामाला काही होऊ नये. त्याला वाटलं या तिघी पांढऱ्या कपड्यात राहायच्यात, आपले वडील गेले ठीक आहे, म्हातारेच होते गेले असते. खाली उतरला भरता संत ऐका. माताजी का बुवा कोणला म्हणतोय, काही सांगितलं तुझे वडील गेलेत. त्याला वाटलं ठीक आहे. आणि अयोध्येच्या रथाखाली आल्यानंतर पहिला प्रश्न आहे त्याचा, बाप गेले हा प्रश्न नाही, बाप कसा गेला हा प्रश्न नाही. भारताचा अयोध्येत आल्यावर पहिला प्रश्न आहे, माँ भैया राम कहाँ है? काय जीव आहे, त्याचा जीवच देवात अडकलेला असतो, त्याला सत्य म्हणतात. विठ्ठल विठ्ठल
बाद में बताऊंगा, नंतर सांगते. ते पूर्ण मला वेड्यासारखं शोधायला लागला. भैया 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 भैया. ते सैनिक रडायचे, काम करणारे रडायचे, सगळे रडायचे. फक्त काही रडत नव्हती. कौशल्याकडे गेला. मा राम कहाँ है, भैया राम कहाँ है. काही कळायला तयार नाही. मग कौशल्याने सांगितले तुम्हारे माताजी से पूछो काही से राम कहाँ है. ते गेलं काही विचारलं अरे मेरा भैया राम कहाँ है. काही जड अंत करून त्याला सांगितलं मैंने तुम्हारे पिताजी से 2 वर मांगे थे तुम्हारे लिए राजसिंहासन और तुम्हारे भैया राम के लिए वनवास 14 वर्ष का. इतकं डोकं सरकलं त्या भरतच. त्यानं जन्मदात्या आईला सांगितलं आज से तुम मेरी माँ नहीं. एक आईसाठी खतरनाक वाक्य आहे. त्या दिवशी पोटचं पोरग बोलायचं बंद होतं. त्या दिवशी त्या आईला असं वाटतं आयुष्याचं वाळवंट झालेलं आहे. तिला सगळे बोलले तर आनंद नाही, पण पोरग नुसतं म्हटलं ना जेवली का आई, बस हा शब्द लाख मोलाचा आहे. ते पोरांनी म्हणलं पाहिजे. महाराज आज से तुम मेरी माँ नहीं, मैं तुम्हारा बेटा नहीं. रघुकुल का पवित्र भोजन खाकर और सरयू नदी का पवित्र जल पीकर तुम्हारे मन में बात कैसे आ गई. रघुकुळात राहून तुला कसा राम कळला नाही, असं कसं केलं तू. मला कशाला पाहिजे राजसिंहासन. आज से मैं तुम्हें माँ नहीं कहूंगा. शत्रुघ्न जी म्हणतो फिर किसे माँ कहेंगे. काय वाक्य भरताचं. आज भी अयोध्या में कौशल्य नाम की गंगा बहती है, हम उसे माँ कहेंगे. आज अयोध्येत कौशल्य नावाची गंगा आहे. तिनं पोटचं पोरग सोडून दिलंय वनवासाला. मी तिला आई म्हणेल पण तिला म्हणणार नाही. कौशल्याच्या डोळ्यात पाणी आलं. आणि मग महाराज भरताना सांगितलं मला सिंहासन नकोय, मला राम पाहिजे. लगेच मीटिंग बोलवली. सुमंतजी मंत्री वशिष्ठजी सगळे बोलवले, आया बोलवल्या, सगळे सरदार बोलवले, सगळ्यांना बोलवलं. त्यांना सांगितलं माझ्या बापाने जो शब्द दिलाय 14 वर्ष वनवास, शब्द कॅन्सल. काय गरज नाही वनवासाची. ते बोलले असतील ते गेले. आता पाहतो भरत राजा देव किती प्रिय आहे त्याला. सगळ्यांना घेतलं आणि भरत नावाचा साधू रामाकडे निघाला अयोध्येतली प्रजा घेऊन. सगळ्या गोरगरीब त्याच्या मागं. कशासाठी माहितीये का. तो सुमंतजी मंत्री आणि आयांना म्हटला तिथं जायचं आणि रामाला आपल्याला परत घेऊन यायचे. वनवास बिनवास नको. असं कुठं राहतं का. झाला असं आई वडिलाची चर्चा दिल्या असतील वचन द्या सोडून ते विषय. महाराज सगळी दिंडी निघाली. खरंय ज्या साधूच्या मागं गरीब जास्त असतात तो साधू सत्वशील असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंग लिहिलेला आहे. तो गरीबाच्या दारात चहा पितो, गरीबाला श्रीमंत करून ज्याला ओरिजिनल संत म्हणतात. हे मी सांगत नाही, तुकोबराय सांगून गेले. जे त्यासी मने तुझी साधू समाय नवनीत कैसे सज्जना चित्त तुकाने सांगू किती तुझी भगवंताची जय श्रीराम म्हणत दिंडी चालली. प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पर्णकुटीत राहत होते. तिथपर्यंत गेली. मध्ये निषादराज नावाचा एक राजा होता. त्याला असं वाटलं हे आक्रमण करायला चालले काय राम. ते मध्येच भरतजीकडे आला. ते म्हणतो किधर जा रहे हो. हम भैया राम के पास जा रहे. मग त्याला कळलं भाऊ आहे. ते सगळे आले. सगळे आल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रजी, लक्ष्मणजी, सीताजी भरताला पण तू कशासाठी आला. राज्य करायचं सोडून इकडे कशाला आला. नहीं नहीं भैया वो सब छोड़ दीजिए, वो सब हो गया. हम पिताजी नहीं रहे, अभी आप चले. हम आपके बगैर जीवित नहीं रह सकते. ये वनवास नहीं चाहिए आपको. नहीं राहायचं तुम्हाला वनवास. द्या सोडून, सगळं सोडून द्या. तुम्ही चला. किती जीव आहे त्याचा. देवात रामाने सांगितलं रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. तुझा हा भाऊ राम आहे, हा प्राण देईन पण आता मागे येणार नाही. काय भांडण झुपलं आता. प्रेमाचं भांडण. हे प्रेमाचं भांडण आहे. हे देवाचं भक्ताचं भांडण आहे. भक्त म्हणतो चला, देव म्हणतो येऊ शकत नाही. वचनात गुंतलेलो आहे. आपणच जर आपल्या कुळाचं वचन मोडलं तर काय होणार आहे. तो म्हण नाही तुम्ही जर आले नाही तर मी प्राण देईन. राम म्हणतो मी जर तिथं आलो मी येणार नाही, मी सुद्धा इथं प्राण देईन. दोघं एकमेकासाठी मरायला तयार आहे.
तीन आहे. मी नेहमी प्रश्न विचारत असतो, रामायण ही कथा सख्या भावाची का सावत्र भावाची? आजचं पाकिट तुम्हाला. रामायण राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सख्य का सावत्र? पण प्रेम आपले सख्य आहे तरी ते म्हणते त्याला 3 भजी दिले, मला 2च गमून दिले. गेले आईला बोलू बोलू जमतात. आता तर गंमत नाही झाली. पहिले आट्यावरून भांडणं होते, आता मोबाईलच्या डाट्यावरून भांडणे. ते पोर आईला डाटा ठेवीत नाही. आई म्हणते बाबा मोबाईल घेतला होता का तो? मग मी 1 तास घेतला होता, दीदीने 2 तास घेतला होता. अरे दीदीचे 2 तास आणि तो आहे ते गेला 1 GB संपून. मग ते अनलिमिटेड डाटाचा पॅक मारायला लागतो तेव्हा ते जमत आहे. नाही तर आईला स्टेटस पाहायला नेट ठेवीत नाही पोर संध्याकाळी. ती बिचारी भांडे भिंडे घासून स्टेटस पाहिलं तू कधी. नेमकं तिच्या बहिणीने काहीतरी ट्रॅक्टर बिक्टर घ्यायला राहतं, तिला शुभेच्छा द्यायच्या राहते, हॅपी बर्थडेच्या येईल टाकला बॅलन्स संपून. आता कुठून द्यायचे? सध्या आवड भांडण इंटरनेटवरून भांडणे. महाराज 3 आया होत्या त्या पण हतबल झाल्या. कोणी सुमंताची वशिष्ठ काहीच चाले ना. आणि हे 14 जण 4 बहिणींचे 4 बहिणी 4 सख्य भावांना दिलेले आहेत, भावांना दिलेले आहेत. सावत्र का भाऊ असे ना, पण 4घांना जनक राजाच्या 4 मुली, सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती आणि मांडवी या 4 बहिणी आहेत. भरत, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्नला. त्यांचा सगळ्यांचा सासरा एकच आहे, त्याचं नाव आहे जनक. ते काय म्हटलं माहितीये का, आता हे न्याय निवाडा या दोघांचा जनक राजा करीन. कोण करीन? जनक राजाला बोलवलं. जनक राजा आले, ते म्हणे काय भांडण निराव, आता राम यायला तयार नाही, भरत इथून जायला तयार नाही. भरत म्हणतो इथं प्राण दे, काय करायचं आता? मग भरताला आणि रामाला जनक राजाने एक प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं तुम्ही दोघं थांबा, मी भांडण मिटवतो. भरताला विचारलं तुझा प्रेम कोणावर आहे? तो म्हणे फक्त रामावर. मग तू पाहिजे का रामाने केलं पाहिजे का रामाने पाहिजे ते तू केलं पाहिजे? बरोबर. तुझं जर प्रेम रामावर आहे तर रामाला काय पाहिजे विचारत ते कर. भरतजीने विचारलं काय पाहिजे देवा तुम्हाला? रामाने सांगितलं तू गपचूप जाऊन राज्य कर. तेव्हा ठीक आहे, मी इथून निघून जातो, तुम्हाला वनवासाला जायचं तर जा, पण मी सिंहासनावर बसणार नाही. माझी एक अट आहे का? जनक राजा म्हणे बोला भरतजी. भरतजीने सांगितलं मी सिंहासनावर बसणार नाही, 14 वर्ष यांच्या खडावा द्या, त्या खडावा सिंहासनावर ठेवीन आणि एखाद्या गड्याप्रमाणे अयोध्येच्या राजे सिंहासनाची सेवा करेन. आणि मग महाराज त्या भरतजीने त्या खडावा डोक्यावर घेतल्या. कोणाच्या? रामाच्या. देवाला आयुष्यभर डोक्यावर आणि डोक्यात ठेवतो त्याला संत म्हणतात. कधी कधी आपण देव डोक्यावर ठेवतो पण आपल्या डोक्यात नसतो. महाराज त्या खडावा डोक्यावर घेतल्या आणि भरतजी निघाले. 3 आयांनी सांगितलं तुझ्यासारखा भक्त होणार नाही. ज्यानं खडावा डोक्यावर घेतल्या, सिंहासनावर ठेवल्या, पण रामाच्या सिंहासनावर स्पर्श केला नाही. डोळ्यात पाणी आहे, डोक्यावर रामाच्या खडावा आहे. शीश पे खड़ा है अखियों में पानी. रामायणातलं गीत फार सुंदर आहे. हे डोक्यावर देवा असावा, डोळ्यात पाणी असावं, देवा करता असावं. संसार करता रडणारी माणसं नको, देवा करता रडणारी पाहिजे. शीश पे खड़ा है अखियों में पानी. राम भक्त ले चला राम की निशानी. राम भक्त ले चला राम की निशानी. राम भक्त ले चला राम की निशानी. राम स्मरणी डोक्यात आणि डोक्यावर आणि मनात दुसरं काहीच नाही. भरतजीच्या पाया पडलं तर एखाद्याचं किती कल्याण होईल. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात संत चरण राजाचा जडावर परिणाम. ज्ञानोबरायांनी भिंत वाचवलं.
चालवली. दुसरा संत चरणराजाचा देवावर परिणाम. किती परिणाम? हनुमानजी संत आहे पण हनुमानजीच राम रडतात. भरतजी वनवासाहून आल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रजींना विचारतात वनवासात कोण कोण भेटलं, कसे कसे लोक भेटले. नळ, नीळ, जामवंत, बिभीषण, त्रिजटा, सुग्रीव सगळ्यांचं वर्णन झालं, वानराचं वर्णन झालं. पण हनुमानाचं जेव्हा वर्णन आलं तेव्हा राम रडायला लागले. तुम्ही पहा, एखादी बाई बोलती 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 तिच्या पुरीचा जर विषय काढला कुणी, त्या पुरीचे गुण गाता गाता ती आई ऑटोमॅटिक रडती. ती म्हणते गुड्डीच्या आत्ताच्या तिच्या आजची भाजी, तिचं बोलणं, तिचं चालणं, तिचं वागणं, तिचं घरात राहणं, तिला आम्हाला जीव लावणं. आणि ती नेमकं सासरी जाऊन 8-10 दिवस झालेला ते लग्न होऊन 20-25 वर्ष गुड्डी शिवाय राहिली नसती आणि बोलता बोलता रडायला लागते. दुसरी बाई म्हणते अहो रडू नका, ती म्हणतात रडू नका नाही, आसरू थांबतच नाही, इतकी माझी मला पोरगी प्रिय आहे. तसं राम जे आहे ना, हनुमानजीचा देवावर परिणाम होतो. पहा, हनुमानजीचं कौतुक करताना राम रडायला लागले. तुलसीदासजीचा एक दुआ फार सुंदर आहे. भर दरबारात हनुमानजीचा उपकार सांगताना रामजी म्हणतात, हनुमानजी असे भोलेनाथाचा अवतार आहेत, त्यांचे उपकार मला फेडता येणार नाही. म्हणून जो हनुमानाच्या पाया पडतो ना त्याचं काम राम करतो. उपकार फेडून राहिला पण अजून फिटाना. महाराज हनुमानजीचे उपकार इतके फिटू शकत नाही. भरतजीने विचारले काय उपकार आहेत? राम सांगतोय हनुमानाचे उपकार आणि लिहित आहेत तुलसीदासजी लय गुण भजनी. एवढं भजन जरी ऐकून गेले तरी महाराज तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. लिहिणारे अधिकारी आहेत, सांगणारे प्रभू श्रीरामचंद्रचे अधिकारी आहेत, ज्यांच्याबद्दल सांगते ते हनुमानजी संत आहेत ते पण अधिकारी आहेत. पहा भजन लय गुण. भरत भाई कपी से उरिन हम नाही. कपी म्हणजे हनुमान, त्याच्या उपकारातून मी राम त्राई होऊ शकत नाही. भरत भाई कपी से उरिन हम नाही. भरत भाई कपी से उरिन हम नाही. भरत भाई कपी से उरिन हम नाही. काय संयोजन मर्याद समुद्र की ये कूद गयो क्षण माही. लंका जारी सिया सुदिला. लंका जारी सिया सुदिला पर गर्व नहीं मन माही. भरत भाई कपी से उरिन हम नाही. भरत भाई कपी से हम नहीं. आज्ञा भंग कबहू नहीं कीनी, जहाँ पठाए वहाँ जाई. तुलसीदास पवन सुत महिमा. तुलसीदास पवन सुत महिमा. प्रभु निज मुख करत बड़ाई. शकत नाही. तुलसीदास पवन सुत महिमा. माणसाचा मोठेपणा सांगावा माणसाने नाही देवानी सांगावा. नाही तर काही काही माणसं इतके खतरनाक आहे ते आल्यानंतर लोकांना प्रश्न पडतो आता हे कधी जाते. काही माणसं इतके खतरनाक आहे महाराज. आमचे जुने कीर्तनकार दृष्टांत द्यायचे. एक आहे माणसाच्या मनात भाव असावा, त्याची बुद्धी सात्विक असावी, नाही तर चांगल्या कामाचा नाश होतो. एक माणूस एका माणसाकडे कामाला होता. ज्याच्याकडे कामाला होता जंगले पाटील तो 94 किलो होता. किती किलो होता? 94 किलो होता. हे माणूस आजारी पडला. याला पोरं होते 3. किती पोरं होते? 3 पोरं होते. हा आजारी पडलेला माणूस मोठ्या पोराला म्हणे जाय म्हणे त्याच्याकडून कमीत कमी 50,000 रुपया बंद कर महाराज. आता हे मोठ्या पोरं गेलं तिथं पण हे खतरनाकच होते सारे. 3 पोरं. बुद्धी चांगली पाहिजे माणसाची. ते गेले. शेठजी किती किलोचे होते? बोलत जा.
किती किलो होते? 94 किलोचे. शेठजी वरच्या रूम मध्ये होते. हा परत गेला. शेठजीला म्हणे 50,000 रुपये द्या. शेठजी कपाटाजवळ गेले, 50,000 रुपये द्यायला लागले. काय झालं म्हणे? आमच्या वडिलांनी तुमची सेवा केली म्हणे, पण ते आज आजारी पडले, त्यांना दवाखाना करावं लागेल, द्या 50,000. शेठजीने 50 मोजले, याच्या हातात देणार तेवढ्या त्याच्या बुद्धीचा उलटा गेअर पडला. तो म्हणे का शेठजी किती वजन आहे तुमचं? काही गरज आहे का पंचायती करायची? शेठजी म्हणे काय झालं? नाही पण एक माहिती म्हणून, जनरल नॉलेज. किती वजन तुमचं? ते शेठजी म्हणे 94 किलो. का म्हणे शेठजी? जर तुम्ही मेले, तर तुम्ही 94 किलोचे म्हणल्यानंतर वरच्या मधल्या खाली न्यायचं आणि खालून पण अमरधामपर्यंत न्यायचं. खांदेकऱ्यांना किती त्रास होईल? तो म्हणे 50 इकडं. तू मला मारायला आला का 50,000 न्यायला आला? पळ घरी. ते घरी गेलं. ते बापाला सांगितलं म्हणे माझ्या गुन्ह्यात चूक झाली. दुसरं पोरग शाळेत आलं 2 नंबरचं. त्याला सांगितलं मोठ्याने काम बिघडवलेलं आहे, तू जाऊन कमीत कमी काम सरळ करून ये. ते शेठजीकडून 50 घेऊन ये. ते परत गेलं, शेठजीकडे गेलं. शेठजीला म्हणे पाहू 50. आमचा मोठा भाऊ येडा आहे, त्यांनी घेणं देणं तुमची अंत्ययात्रा काढली, त्याला काय करायचं तुमची आता अंत्ययात्रा काढून? द्यावर 50 पटकन. शेठजीला बरं वाटलं. शेठजी परत कपाटाजवळ गेले, परत 50,000 काढले, परत त्याच्या हातात टेकवणार तेवढे त्याचा पण उलटा गेअर पडला. काही लोकांचे गेअर ऑटो असतात, ते उलटे पडतात. त्यांना कन्व्हिन्स करून फायदा नसतो. ते शेठजी काय म्हणलं, तो पोरगा काय म्हणलं माहिती का? अहो म्हणे खांदेकऱ्यांचा प्रश्न काढायचाच नाही त्यांनी. तुम्ही 94 किलो वजनाचे, यदा कदाचित जर तुम्ही मेलेच, तर तुमचे वर 2 तुकडे करायचे. 94 भागिले 2 किती होत्या? ते तुम्ही पहा. 94 भागिले 2 तुकडे करायचे. 4 खांदेकऱ्याने तुम्हाला अर्ध न्यायचं, 4 खांदेकरी अर्धे नेतील. खांदेकऱ्याला तकलीफ होणार नाही, तुम्ही डबल लॉट मध्ये जाता. शेठजी म्हणे 50 आणि शेठजीने परत 50 काढले. ते पोरग घरी गेलं. बाप डोक्याला हात लावून बसला. हे 2 पोरं घरी डोक्याला हात लावून बसले. तिसऱ्या शाळेत आलं. तेव्हा तुम्ही सगळे येडे, मीच फक्त शहाणा आहे, मी आता शेठजीकडून पैसे आणतो. ते शेठजीकडे आलं, चहा बी पेलं. तेव्हा आमचे 2 भाऊ पागल आहे, आमचा बाप पागल आहे, सगळं घर पागल आहे, मी एकटा शहाणा आहे. मी तुम्हाला आज सांगतो, जाऊ द्या मग द्या, मी माफी मागतो. शेठजी झालं गेलं सोडून द्या, अजिबात टेन्शन घेऊ नका, तुम्ही काही मरत नाही. तुम्हाला उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. आपले लोक इतके खतरनाक आहे, वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देतात, त्यांच्या खिशात द्या शुभेच्छा. पाहिलं का? तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. तुला गोळ्या चालू आहे, तू त्याला कोण आरोग्य देतो? उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. तू 2 वर्षांना मारणार आहे, त्याला कशाला शुभेच्छा देतो? आयुष्य आपल्या खिशात आहे का? आपलंच आयुष्य आपल्या हातात नाही. आपल्याला 3दा खोकला येतो, 4दा गुटखा चमकवतो, आपण त्याच्या गोळ्या घेतो, आपण लोकांना शुभेच्छा, हार्दिक शुभेच्छा, अनंत आयुष्य लाभो. काय अंधश्रद्धा आहे? आपले लोक लय खतरनाक आहे. पहिली 10वीची पत्रिका आल्यानंतर काय फाडायचे? इथं असा माणूस नाही की ज्यांना कोणा फाडेल नाही. फाडलेले कोणी तुम्ही? कस काय भारत सुधरण का? एक काम करा, देवच पाहिजे असं तर ज्ञानेश्वरी उघडा, ज्ञानेश्वरी समजून घ्या. ज्या दिवशी ज्ञानेश्वरी समजेल त्याच्या दुसऱ्या मिनिटाला तुमच्या दारात ब्रह्मांड नायक उभा असेल. एवढी ताकद ज्ञानेश्वरी, एवढी ताकद द्यात येते की 3 नंबरचं पोरग आलं. शेठजीला म्हणजे येडे होते, काय त्यांना कळत नाही. एवढं बोलायला पाहिजे का? तुमची अंत्ययात्रा काढली, एक म्हणतो तुकडे करायचे, एक म्हणतो खांदेकरी होतील, असं कुठं राहतं का? घ्या 50. शेठजीला आनंद झाला. शेठजीने त्याला चहा पाजला. शेठजीने परत 50चा बंडल मोजला, त्याच्या हातात ठेवणार, याचा पण गेअर पडला. आणि शेठजी खांदेकऱ्याचा विषय सोडून द्या, तुमचे तुकडे करायचा विषय सोडून द्या. माझं काय मत आहे, तुम्ही जर मेले जागेवर तिथं पेटवली तर अडचण काय, एक खोली जाऊन द्या. बुद्धी सात्विक करायची असेल तर संत चरणाचा आश्रय घ्या. संत चरणराजाचा परिणाम जडावर, देवावर, संत चरणराजाचा जीवावर काय परिणाम? अभंगात
म्हणून महाराज जीवनामध्ये जर शरण जायचं असेल तर फक्त संतांना जा. संतन के संगे लागे रे शब्द फार सुंदर आहे महाराज. संत चरणराज लागत सहज सहज शब्दाकरता एक दृष्टांत देतो. सहज संत सहज भेटलं तरी कल्याण होतं. आपल्याला पूजा करून पाणी दिलं काय, सहज पाणी दिलं काय, पाणी आपली तहान असं आहे का? काय मंत्र मारल्यावर ताण भागवतो नाही तर भागवीत नाही का? पाणी तहानच भागवतं. आई वडिलांच्या आशीर्वादाने कल्याणच होतं. तसं संतांच्या आशीर्वादाने देवच भेटतोय, तिथं काही विषयच नाही. सहज शब्दाकरता एक दृष्टांत फार सुंदर आहे. एक माणूस एका बाबाच्या दर्शनाला, बाबा पॉवरफुल होते. त्या बाबाच्या आशीर्वादाने त्याचं कल्याण झालं. त्याच्या बोरला पाणी लागलं, त्याच्या पोरीचं लग्न झालं, पोराचं लग्न झालं, सगळं धन संपत्ता घरात आली, त्याला आरोग्य लाभलं, सगळं झालं. याचं काम आटकलं का बाबाकडे जायचं, बाबाने आशीर्वाद दिला का याचं काम व्हायचं. ते रोज जायचं. एक पोपट पिंजऱ्यात अडकलेला होता. 20 वर्षापासून पोपट पिंजऱ्यात होता. जंगले पाटील तो मारायचा. हा माणूस जाताना रडत जातो, येताना हसत येतो. काय भानगडी, हा दवाखाना कोणता आहे? हा जाताना रोज रडत जातो, अंगणे मारत, येताना हसत येतो. तीन महाराज त्या जाणाऱ्या भक्ताला आवाज दिला. सहज शब्द करता सांगतो बरं का, हो माऊली जय अरे या इकडं. तो गेला त्याच्याकडे. काय रे तुम्ही कुठं जाता? म्हणे रोज रडत जाते, येताना हसत येत, कुठं जाता? त्याने एक बाबा आहे आमचे, लई पॉवरफुल, काही सांगाव काही सांगा. बाबाने नुसतं पाहिलं का कामच होऊन जातं. बाबाने उदी दिल्यावर तर लगेच काम होतं. लईच बाबा पॉवरफुल आहे. तो पोपट म्हणे आपलं एक काम आहे, करतील का बाबा? पाहतो मी विचारून. आता हे पोपटाचे आणि पाखराचे प्रश्न सोडायचे बाबा नाही आमचे, थोडी VIP बाबा आहे म्हणून. पण पाहतो मी विचारून काय प्रश्न आहे. तो म्हणे मी 20 वर्ष म्हणून अडकलेलो आहे, माझी सुटका होईल का? तो भक्त म्हणे तू येणार आहे, तुला गोळ्या चालू आहे. तो पोपट म्हणे काय तू कुठं, ते बाबा कुठं, आता तिथं बसून ते बाबा तुला इथं कसे सोडतील? पोपट म्हणे बाबा खरे आहे, बाबा ओरिजिनल आहे म्हणे. मग बाबा खरे असले सोडवतील ना म्हणे. हा माणूस म्हण ते खरं आहे राव, पाहतो मी विचारून. पाय ना म्हणे विचारून, झाली माझी सुटका. ते माणूस गेलो तिथं. बाबाला म्हणे महाराज एक प्रश्न होता. बाबाजी म्हणे बोला. आता संत सदैव समाधानी असतात. ज्याच्या चेहऱ्यावर समाधान आहे तो संत आहे. काही काही 3 मजली बिल्डिंग मध्ये टेन्शन मध्ये बसलेली पडत का काय बिल्डिंग माझ्या अंगावर. आता आत्ताच बांधली कस काय पडत. एक जण डाव्या बाजून चालला, इतक्या डाव्या बाजून चालला तो, डाव्या बाजून 3दा पडला. डॉक्टर म्हणजे एवढा कॉन्शियसली नको ड्रायव्हिंग करू. काही काही लोक इतके जपून वागत आहे, इतके जपून वागत आहे, त्याच्यातच अटॅक येतो. त्या फ्रेश जागा लय लोड झालेला इथं. एका दिवशी शिर फुटून ती हसत जा. महाराज तो काय म्हणला माहितीये का त्या बाबाला? म्हणजे बाबा प्रश्न आहे. बाबा म्हणे बोला. प्रश्न थोडा एवढा काय खास नाही. अरे खास नसू दे, कोणाचा असू दे, बोल. तो येताना मला पोपट भेटला आणि तो पोपट म्हणला मी 20 वर्षापासून या पिंजऱ्यात अडकलेलो आहे आणि माझी सुटका होईल का? बाबा म्हणे अडकला कस काय तो पोपट? अहो म्हणतो एक डाळिंब खायला आला होता म्हणे. एक डाळिंब खायला आला होता आणि जसा डाळिंब खायला आला, एक पुढं 32 एकर डाळिंबाचा बाग होता, तो सोडून घ्या. एका डाळिंबाच्या मोहात पडाला. जसा डाळिंब खायला आला तसा मागून दरवाजा. लग्न झालेले बरेच लोक असे लग्न झालेले. तेव्हा त्या शेवटची पोरगी आहे ही पाहिजे, नाही तर लग्नच नव्हतं करत. नेमकं तीच संग लग्न केलं. त्यानं लग्नाचा अल्बम पाहिलं. आमचं 3 दिवस ICU मध्ये होता. त्याला आम्ही थापट्या देऊन जागा केला. तो गेला असता त्याला काय दिलं होतं फक्त पाहायला?
लग्नाचा अल्बम तो नी दुर्घटना पुन्हा दाखवू नका मला. तो घोड्यावर बसेल गॉगल बिगल लावून डीजे बीजे चालून लोक नाचू राहिली तो नी प्रसंग कशाला घडला असं. कारण बायको नंगट होती, बायको इतकी खतरनाक होती की त्याला भांडे घासायला लावायची, तो भांडे घासायचा. एक दिवस त्याचं डोकं उठलं, भावंदाच्या पोरांनी पाहिलं, भावंदाचं पोरगं काय म्हणलं माहिती का, आपला पप्पू दादा भांडे घासितो, ते वर्ल्डातच गेलं डायरेक्ट. त्याचं इतकं डोकं सटकलं कोणाचं, पप्प्याचं. त्या बायकोला म्हण तुला काय कळतं का, तू भांडे घासायला लावी ती, पती परमेश्वर असतो, पतीच्या पाया पाया पडित आहे आणि तू भांडे घासायला लावी ती, याला काय अर्थ आहे का. त्यांनी सासऱ्याला फोन लावला, म्हणे मामा काय दाखवा म्हणजे तुमच्या लेकीला, असं नसतं, ही पद्धत नसती, भांडे घासायला नसलं लावीत. मामा 5 मिनिटं थांबा. अहो मामा मोबाईल तुमचा, जावई तुमचा, लेक तुमची, सांगा ना काही समजून सांगा ना. जावई म्हणून 5 मिनिटं थांबा ना. अहो मामा कशाला 5 मिनिटं थांबा, लेक तुमची, मोबाईल तुमचा, जावई तुमचा. मामा म्हणे 5 मिनिटं थांबा ना. हा म्हणे काहून 5 मिनिटं थांबा, अहो माय 2 पातेले घासायचे राहील तेवढे घासू द्या ना. जावई डायरेक्ट बसून घेतलं, 3 तांबे पाणी प्यालं, राहिलेले भांडे नंतर घासून. म्हणून मामा तुम्ही भांडे घासते, आज मला झाले म्हणे 32 वर्ष, तो आत्ताची गाडी मिशन झालं. बुद्धी अशी आहे, आई कशी असते. संसार आहे महाराज, संसार इतका खतरनाक आहे. चांगल्या चांगल्याच्या डोळ्यात पाणी आणतो, चांगल्या चांगल्याच्या डोळ्यात पाणी आणतो. म्हणून महाराज ती गेला तेव्हा एक 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 फोड फक्त खायची होती, त्यासाठी ते पिंजऱ्यात घुसलं. बाबांनी सांगितलं गुतलेला आहे का, सोडवायचा का. तेव्हा हा असं बोलता बोलता बाबाला असा गेअर पडला, बाबाचा बीपी लो झाला, बाबांनी डोळे पांढरे केले, बाबाने हातपाय टाईट केले, बाबाच हँग झाले. बाबा हँग झाले, शिष्य आले. शिष्य म्हणजे काही ठिकाणी लय खतरनाक, चहापेक्षा किटल्या गरम. ते त्या माणसाला म्हणे काय खाऊ घातलं आमच्या बाबाला. तेव्हा आमची चर्चा चालू होती, खाऊ नाही घातलं. शिष्यांनी काढलं महाराज काठ्या, हा पळत आला. पोपट्याने त्याला आवाज दिला, पोपट्याला मी तुझी गाठ नाही घेणार, मी पळत चाललो घरी. ते घरी गेलं, 2-4 दिवस गेले, परत त्या पोपट्याने त्याला आवाज दिले, ओ माऊली इकडे या. ते परत गेलं. तो माणूस म्हणे तू काय रावणाचा असिस्टंट होता काय, रावण संगत होता. मी काय झालं, अरे काय तो प्रश्न, काय तो मुक्ती, काय तो पिंजरा. मी काय आलं, मी विचारणार नाही बाबाला, परत एकदा विचारा. हा म्हणे आता मागच्या वेळेस असा राडा झाला, परत कसं काय विचारायचं, पण चला दया करू म्हणे याच्यावर विचारू. परत गेला, परत विचारलं, बाबाला विचारलं, बाबा त्या दिवशी ते पोपटाचा प्रश्न विचारला, तुमचा बीपी लो झाला, डोळे पांढरे झाले, आज पुन्हा तोच प्रश्न घेऊन आलो. परत तोच पोपट भेटला, पोपट म्हणला माझी सुटका कधी होईल. बाबांचा परत तोच गेअर पडला, डोळे पांढरे, हातपाय टाईट, बीपी लो, बाबा पुन्हा हँग. परत ॲम्ब्युलन्स आली, बाबाला घेऊन गेली. परत शिष्य काटे घेऊन आली, याच्या मागं लागली. हा पळत पळत पोपटाजवळ आला. पोपटाला म्हणे भाऊ तू आमचा बाबा मारशी, बरे कामं करतो तो, त्याला घालवशील. अरे पोपट म्हणे संत चरणराज लागत सहज, अरे साधू जीवाचं कल्याण करतो असं म्हणते ना. तुमच्या बाबाला काय झालं, अरे म्हणे मी मागच्या वेळेस प्रश्न विचारला तेच झालं, यावेळेस प्रश्न विचारला तेच झालं. अरे म्हणे झालं काय, मी प्रश्न विचारला बाबाला पोपट्याची सुटका कधी होईल, असा प्रश्न विचारला. बाबाचे डोळे पांढरे, बाबाची हातपाय टाईट, बाबाचा बीपी लो, बाबा डायरेक्ट कोमात जातात. मी 2दा हा प्रयोग केला, 2दा हेच झालं. पोपट म्हणे तुला बाबा कळले का. तो काय झालं, अरे म्हणे पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची या पदराड परी त्या वेरुणी उचिडा शुद्ध कार्य घेसी का कमल कंदा आणि दुर्धरी नांदवणूक एकेची घरी परागू सेवीचे भ्रमरी येरू चिखलूची उरे बहु मृगजळ देखोनी डोळा थुंकीच्या अमृताचा गिळता गळाला बांधिला परिसू तोडीला गळा शुक्ती कला भे. तोंडातलं अमृत मृगजळासाठी फेकणारी माणसं आपण, संसारासाठी देवाच्या आरत्या करणारी माणसं आपण, आणि आपल्याला कधी संत कळणारे. त्यांनी सांगितलं तू संसाराकरता त्या बाबाच्या खेटी केल्या, तुला बाबा कळले का. बाबाने सोडवलं ना. कोण सोडवलं, कस काय, बाबा तर हॉस्पिटलला गेले. अरे म्हणे बाबा माझ्या करताच हॉस्पिटलला गेले, बाबाने मला सोडवलं. होय म्हणे बाजूला, त्याला बाजूला केलं. पोपट्याने तेच केलं जे बाबाने केलं. पोपट्याने डोळे पांढरे केले, हातपाय टाईट केले. पोपटाचा बीपी लो झाला, पण पोपटाचा बीपी खोटा लो झाला. म्हणजे मरायचं नाटक करतो गेले सावध मरत असं. एक दिवस करून पहा तुम्ही घरी, कोण कोण रडत पाहिजे, आणूच कोण कोण रडत पाहायचं, काय काय म्हणून रडत ते पाहायचं, गपकन उठायचं, मग ती रडत नाही. असं कसं राहते काय, चेष्टा अशी नाही करायची. आम्हाला वाटलं होतं गेले महाराज. त्या पोपट्याने डोळे पांढरे केले, त्याचे हातपाय टाईट झाले, त्याचा बीपी लो झाला.
आणि महाराज ते पोपटाचा मालक आला, त्या माणसाला म्हणे काय खाऊ घातलं. तो तिकडे बाबा जाम झाला, तिकडे पोपट जाम झाला. आपल्याला कुठं जावं ते समजाना. इस्रायलचं आणि अमेरिकेचं काय मिठाना, इराकची युद्धबी आणि इथंबी माणसं काय कोमात गेल्याशिवाय आहे ना. पोपट सुद्धा हँग झाला म्हणलो, काय प्रकारे. अहो म्हणे आम्ही चर्चा करीत होतो. अरे काय चर्चा म्हणे, काय खाऊ घातलं. लकी पोपट होता म्हणे, 20 वर्ष होता, मेला का काय. तो माणूस म्हणे काय माहिती भाऊ. 20 वर्ष दरवाजा उघडला नव्हता महाराज. 20 वर्षानंतर पहिल्यांदा दार उघडलं. पोपटाने मनात सांगितलं, संत चरण रज लागत सहज. कोणीच सोडवणारं नसलं तर साधू सोडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून आयुष्यात साधू पाहिजे. 20 वर्षानंतर दार उघडलं. पोपटानं श्वास रोखून धरला. त्या माणसानं पोपटाची शेपटी धरली, त्याला असं बाहेर काढलं. पोपट म्हणे पटकन बाहेर काढ, पटकन बाहेर काढ. साधू की जय हो, संत की जय हो, साधू की जय हो, संत की जय हो. पोपटाने बाबाचा चेहरा पण पाहिला नव्हता, पण पोपटाची बाबावर श्रद्धा होती. बाबांनी पोपटाला सोडवलं होतं. गपकन पोपट पिंजराच्या बाहेर आला. पोपट म्हणे 50% काम झालं. बाबाजींनी आपलं 50% काम केलं. त्या माणसापुढे पोपट धरला. पोपटाने डायरेक्ट डोळे पांढरे केले. तो माणूस म्हणे मेला वाटतं. तो भक्त म्हणे बहुतेक बोलत होता, मेलाच काय नाही, सुटता मेला पण सुटला नाही राव पिंजरेतून, मला त्याला सोडायचं होतं. अरे म्हणे काय बोलत होता तू, काय बोलला तू, काय चर्चा केली तू. गेला ना राव म्हणे पोपट, लकी होता ना राव पोपट, मरायला नव्हता पाहिजे. तो पोपट म्हणे सोड ना मला आता. सव्वा 10 वाजले ना. पोपट म्हणे सोड. अरे सोड ना बाबा, हो लकी होता राव, चांगला होता राव, चांगलं डाळिंब खायचं राव. पोपट म्हणे सोड ना राव. तो असं म्हणता जे तिने फेकला, आकाशात पोपट उडाला. भक्ताला समजलं, जो बाबा पोपटाला कळला तो आपल्याला माणूस असून कळला नाही. प्राण्याला संत करू शकतात, माणसाला कळू शकत नाही. आणि एक लक्षात ठेवा, त्याला संत कळले, मायबाप कळले, देव कळला. त्याला दुःखाच्या पिंजऱ्यातून एक दिवस ते साधू ज्ञानोबा आहे, आनंदीला आहेत, तुम्हाला दुःखाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढतील. तुकोबा आहे, देहुला आहेत, दुःखाच्या पिंजऱ्यातून बाहेर काढतील. पंढरपूरचा पांडुरंग पंढरपूरला आहे. इथे जर श्रद्धा असेल तर दुःखाच्या पिंजऱ्यातून बाहेर येतात आणि आनंदाच्या आकाशात जातात. पण याच्याकरता काय पाहिजे, तुमचं वासनेचं बीज म्हणजे अज्ञान गेलं पाहिजे. मग काय होतंय, अभंगाचं दुसरं मगर मनामे उपजिया उपजली पाहिजे, जन्माला आली पाहिजे. आईला सांगावं लागत नाही लेकराला जीव लावायचं. एक मतिमंद पोरग होतं ना, आई त्याला रोज आंघोळ घालायची. तिला 3 पोरं चांगले होते, पण एक मतिमंद होत. ती आई वारली. ती आई वारली. तिचा 10वा होता. 10व्याला कावळा शिवाना. उपजे आवडी सांगतो. उपजली या बाळकाशी, नाव नाही तयापाशी. जन्माला आल्या बाळकाला नाव नसतं, पण त्याला ते नाव ठेवलं जातं. ते नाव घेतलं का ते ओ म्हणतंय, कारण ते नाव त्याचं आहे. हे त्याला आतमध्ये क्लिक झालेलं आहे. त्या पद्धतीनं महाराज प्रेम करावं सांगायचं तरी आईला सांगावं लागत नाही, बापाला सांगावं लागत नाही. कावळा शिवाना 1 तास. ते चांगले पोरं जे होते ना 3, ते त्या पिंडाजवळ गेले आणि ते काय म्हणले त्यांच्या आईला, आई हा जो आमचा भाऊ आहे ना मतिमंद,
तू जरी गेली ना आम्ही याला अंतर देणार नाही. आम्ही याला तुझ्यापेक्षा जास्त जीव लावू असा शब्द दिला. मग पिंडाला कावळा शिवला याला आई म्हणतात. ही आई आहे. बापाला सुद्धा सांगावं लागत नाही लेकराची चिंता करायची. 9 महिने 9 दिवस डोक्यात असतो महाराज. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात असतो. पण शेवटपर्यंत बापाच्या डोक्यात पोरगा असतो. म्हणून मी महाराष्ट्रभर बाप सांगणारा कीर्तनकारी एक कविता मी म्हणत असतो. रोजच म्हणतो. कारण आई जितकी कळणं गरजेचं आहे तितका बाप सुद्धा कळायला पाहिजे. तुम्हाला जर तुमचे वडील ही कविता ऐकून आठवले तर मनातल्या मनात आपल्या वडिलाचं दर्शन घ्या. सप्ताच्या मंडपाचं चीज होऊन जाईल महाराज. म्हणून बाप कळण्याकरता हृदय लागतं. एक बाप 3 वाजेपर्यंत जागा होता. पोरगा त्याचा सचिव होता मंत्रालयात. 3ला पोरगा आलं. बापाने गेट उघडलं. पोराला राग आला. पोरगा म्हणले अण्णा 3 वाजले तुम्ही झोपले नाही का? बाप म्हणणार ना तू येऊस तर मला झोप नाही लागत. अहो काय झोप लागत नाही काय सांगता म्हणे तुम्ही. असं कुठं राहतं का? रोज 3-3 वाजेपर्यंत जागता. मी आता मोठा झालो मी काय लहान आहे का? ते काय म्हटलं माहिती आहे? बाप त्या पोराला म्हणे दादा पोरगा 3 वाजेपर्यंत येऊस तर का झोप लागत नाही हे तुला त्या दिवशी कळलं ज्या दिवशी तुझं पोरग 3ला येईल. त्याच्यासाठी तुला बाप व्हावं लागेल. बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. म्हणून बाप समजण्याकरता बापाचे आसूर समजण्याकरता बापाचे कष्ट समजण्याकरता बाप व्हावं लागतंय. आणि बापाचा त्याग ज्या माणसाला समजला त्याला देवाचा आशीर्वाद आपोआप मिळाला. त्याच्या फाटक्या सदुऱ्याला किती फिगरे जोडलेली उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावलेली. माझ काळीज तुटतया कोणी बाबा म्हणताना उली हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेन पुसताना ओली हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगताना. अनेक गीत फार सुंदर आहे. जर तुम्हाला तुमच्या वडिलांच्या चेहरा समोर आला बाप सुद्धा एक संत आहे पण तो आपल्या हृदयात कळायला पाहिजे. ओला मंदी माया त्याच्या काळ्या मेघाला कधी कुणा कधी डोळ्यात जिजू जिजू संसाराचा दारातला मंदी आजू जरी कनावातला घडी भर तू ठाक गड्या ऐक त्याची नाकर लई अवघड आहे गड्या उपकाया बापर उपकाया बापर लई अवघड आहे गड्या उपकाया बापर उपकाया बापर. मुठी मुठी माया त्याची मुठी घाल मेल मुठी मुठी माया त्याची मुठी घाल मेल. लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वाटल झिन त्याचा पाचोळ्याचं फिर रानमाळ फिर रानमाळ घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची नाकर लई अवघड आहे गड्या उपकाया बापर उपकाया बापर लई अवघड आहे गड्या उपकाया बापर बापर. किती जरी लावले आभाळाला काही माणसं मोठे होतात 2-2 लाख पगार 3-3 लाख पगार 10-10 एकर वावरं घेतात 5-5 मजली बिल्डिंगा बांधतात. चुकून जर वडील म्हणले ना त्याला ए दादा हे असं नाही असं कर पण अण्णा मी आबा एवढा मोठा झालो तुम्ही आता माझी चिंता करू नका. फार कवीनं सुंदर वाक्य लिहिले महाराज. हे वाक्य समजलं तर पहा. किती जरी लावले तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात घडी भर तू थांब गड्या ऐक त्याची दापर गड्या उपकाया बापर उपकाया
तुम दया करो, तुम दया करो, हे बाप, हे बाप. सगळ्या महिलांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बापाचा त्याग आठवला. आणि हे डोळ्यातलं पाणी हाच आपल्या बापाचा आशीर्वाद आहे. आईबाप नाही महाराज पण अश्रूच्या रूपानं आपल्या डोळ्यात येतात. याच्यापेक्षा काय रडा. संसाराकरता नाही, 3 तत्व करता रडा. संता करता, देवा करता, नाही बापा करता. नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे, तुम्ही जर देवा करता रडले नाही, देवाला जीव लावलं नाही, तुम्ही जर देवाला रडले नाही, देवा करता शेवटचे महाराज 5 मिनिटं. देवा करता रडले नाही आणि देवा करता जगले नाही, कंठी प्रेम दाटे नैनी निर्लोटे, हृदय प्रगटे रामरूप. आपलं वेळ संपलेला आहे. तुम्ही देवा करता रडा, देवा करता जगा. असं जर करायचं असेल, साधूचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर या जन्मीचं नाही, पूर्वजन्मीचं पुण्य लागेल. अभंगाचं शेवटचं जर कामने साधन शिला भगवते परिमुक्त कृष्ण पूर्वा पुण्य भगराम उपदे अतिशय गोड सप्ताह. 8:30 ते 10:30 असं 2 तास या ठिकाणी आपलं कीर्तन झालेलं आहे. 8 ते 10 होतं मला, तुम्हाला ते 8:30 असतो म्हणून वाटलं, म्हणून तुम्ही 10:30 पर्यंत ओढ. मला तेच वाटलं 8:30ला 8ला चालू झालं नाही. 8:15 ते 10:15 ठीक. 8:15 ते 10:15 आपलं कीर्तन या ठिकाणी झालेलं आहे. सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद. शेळके साहेबांनी मला या ठिकाणी बोलवलं. भाऊसाहेब पाटील शेळके त्यांना धन्यवाद. आमचे मच्छिंद्र पाटील जंगले या ठिकाणी उपस्थित त्यांना धन्यवाद. 8:15 ते 10:15 एक 5 मिनिटं माझ्याकडून थोडेसे जास्त झाले, त्याच्याबद्दल माफी मागतो. सगळे आमचे मान्यवर मंडळी, गायक असतील, वादक असतील, साऊंड सिस्टीम असेल, सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. संतांवर प्रेम करा, संत तुमच्या जीवनाचा सुखामध्ये रूपांतर करतील. तुकोबराय सांगतात, संत चरण रज लागत. सहज या अभंगावर माझ्या अल्पमती पद्धतीप्रमाणे मी बोलण्याचा प्रयत्न केला. आलेल्या सर्व मान्यवरांना धन्यवाद देतो. माझ्याबरोबर माझे मयूर शेठ पवार माझ्याबरोबर आले, त्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा पंडरंगाच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम.